नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना मंडळी? बघा आता आपण टेम्पो मध्ये बसलोय. टेम्पो मध्ये बसून आपण चाललोय महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी. आणि आई पुढे बसलाय, नैतिक पुढे बसलाय ना, आम्ही दोघं मागे आहोत. हे बघा टेम्पो मध्ये बसून. बघा मंडळी, आपण महालक्ष्मी मातेच्या मंदिरावर पोचलेलो आहे. मंदिरामध्ये आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि समोर आईचं नाव कसं लिहिलेलं आहे बघा, आई महालक्ष्मी. वरती पण श्री आई महालक्ष्मी माता. बघा आईच्या मंदिराचा कळस आणि ध्वज किती छान वाटतंय. मंडळी, आम्ही सर्वजण, आई, नैतिक, सगळेजण आम्ही आलेलो आहेत महालक्ष्मी मातेच्या मंदिरात. दर्शन झालेलं आहे आमचं. आणि बघा मातेचं मंदिर, किती छान प्रकारे वातावरण आहे इथलं. पाऊस, छोटा छोटा पाऊस चालू आहे. मंडळी, आजपर्यंत तुम्ही मंदिराच्या समोरचा भाग बघितले असेल, पण हा मागून बघा मंदिराच्या मागचा भाग आहे. इकडे बघा मागच्या बाजूने किती मोठं झाड आहे इथे. आणि हा मंदिराच्या आपला मागचा भाग आहे मातेच्या मंदिराचा. आजपर्यंत जे काही व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये तुम्ही पुढूनच सगळं मंदिर पाहत असाल. पण बघा आज आम्ही तुम्हाला दाखवतोय मागचा भाग मागून. मंडळी, आपण मंदिरात मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर जर ह्या रस्त्याने तुम्ही आल्या मागच्या बाजूने, तर मागच्या बाजूने आल्यानंतर आपल्याला शिव मंदिर पण आहे इथे. बघा हे शिव मंदिर आहे, तिथे पण आपण दर्शन घेणार आहोत. शिव मंदिरामध्ये हे मागच्या बाजूला आहे मंदिराच्या शिव मंदिर. बघा महादेवांची पिंडी, नंदी महाराज. बघा नैतिक दर्शन घेतोय आणि नंदी महाराजांना सांगतोय, काहीतरी विनंती करतोय की मला परीक्षेत खूप सारे मार्क्स मिळो आणि 1 नंबरने उत्तीर्ण हो, पास हो, अशी त्यांनी नंदी महाराजांच्या काळामध्ये प्रार्थना केलेली आहे. बघूया यावर्षी त्याची ती प्रार्थना पूर्ण होते का, ते पण बघू होतं. चला आता मी पण दर्शन घेतो महादेवांचं. मंडळी, आजपर्यंत तुम्ही मंदिरात दर्शन घेऊन निघून गेले असतील, पण शिवमंदिरामध्ये आले असतील का नसतील आले. पण जर नसतील आले असतील तर अवश्य या इथे दर्शन घ्यायला. मंदिराच्या मागच्या साईडनं हे मंदिर आहे शिवमंदिर, तर इथे येऊन महादेवांचं दर्शन नक्की घ्या. तर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं असेल दर्शन घ्यायला महालक्ष्मीला आल्यानंतर, तर हे बघा इकडून रस्ता आहे. आपण मध्ये तिथून जातो मंदिरामध्ये महालक्ष्मी मातेच्या. आणि इथून खाली उतरल्यानंतर तिथून मध्ये गेल्यानंतर शिवमंदिर समोरच आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला महादेवांचं पण दर्शन करता येतील. दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर ही दुकानं बघा, इथून तुम्ही हार, पेढे, जो प्रसाद आहे तो सगळा घेऊ शकता. हे बघा हे सगळे आहेत दुकानं, ही हार, फुलं, प्रसाद ह्याच्यासाठी आहेत. यात्रेच्या वेळेस इकडे खूप गर्दी राहते. जेव्हा यात्रा असते तेव्हा खूप गर्दी असते. हे रस्ते पूर्ण गर्दीने भरलेले असतात. पण आज बघा पाऊस पण चालू आहे, काही गर्दी नाही आहे. बघा आज जो आहे महालक्ष्मी मातेचा डोंगर आहे, आता पावसामुळे हे डोंगर धुरायला लागलेले आहेत. हा महालक्ष्मी मातेचा जो आहे तो गड आहे. दोन्ही गड दिसत नाहीये स्पष्ट, कारण पाऊसच तेवढा चालू आहे. आता इकडे पाऊस चालू असल्यामुळे डोंगर धुरून राहिल्यात आणि त्यामुळे दिसत नाही स्पष्ट. थोडे 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 दिसत आहेत. जशी हवा येईल तसे हे धुरणारे जो आहे ढग ते निघून जातील. आता बघा तुम्हाला दिसत असेल थोडी गडाची, ही महालक्ष्मी मातेच्या गडावरच आहे. पावसामुळे कसे धुरतायत, हा नजारा पण खूप वेगळा आहे. कारण इतर वेळेस आपण अगदी सहज बघत असतो,